आज मी खूप जास्त एक्साइटेड आहे. आज व्हॅलेंटाईन डे, त्याच्यामुळे एक्साइटेड नाही मी. आज एक्साइटेड याच्यामुळे की आज मूवी बघायला जाणार आहे. किती एक्साइटेड ते आहे. पण किती जण सोबत जाणार आहे आपण. येस, 26 जण आहे. 26 जण आपली कम्प्लीट फॅमिली. किती मजा येणार आहे. खूप मजा येणार आहे आणि खूप जास्त एक्साइटेड. एंडचा एकदम खतरनाक होता. डायरेक्ट रडायला त्यामुळे इतकं इमोशनल पार्ट होता. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आज मी खूप जास्त एक्साइटेड आहे. आज व्हॅलेंटाईन डे, त्याच्यामुळे एक्साइटेड नाही मी. आज एक्साइटेड याच्यामुळे की आज आम्ही सगळी फॅमिली सगळं मित्र परिवार, खूप मोठी गँग आहे. जवळजवळ 25-26 जण. आज आम्ही रात्री 10:30 वाजता छावा मूवी बघायला जाणार आहे विकी कौशलचा. त्यासाठी खूप जास्त एक्साइटेड आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा फर्स्ट टाइम असा हिंदी मूवी बघायला चाललोय आम्ही. आणि फर्स्ट टाइम असा इंडियन सिनेमामध्ये कोणता तरी मूवी आलेला आहे जो खूप जास्त भारी असणार आहे. त्यासाठी खूप जास्त एक्साइटेड आहे. आज सगळीच फॅमिलीचं गेट टुगेदर होणार आहे. आरवीची फॅमिली येणार आहे, परत माझ्या मामाचे मुलं येणार आहे, दोघं विथ वाईफ विथ चिल्ड्रन त्यांचे, परत खूप सारा मित्र परिवार आहे आपला. आणि म्हणजे 25-26 जण म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत तुम्ही. डायरेक्ट अर्ध थिएटर आमच्यामुळे फुल झालेलं आहे. बट खूप जास्त मजा येणार. मी त्यासाठीच एक्साइटेड आहे. मी आता सध्या उठलोय, फ्रेश वगैरे झालोय, जेवण पण केलंय. आरोहीवरती ऑनलाईनची ऑर्डर घेते. चला आरोहीकडे जाऊन येऊ एकदा वरती. या ठिकाणी ना आरोही ऑनलाईनची ऑर्डर घेत बसलेली. आरोही आज आपण मूवी बघायला जाणार आहे. किती एक्साइटेड ते आहे. पण किती जण सोबत जाणार आहे आपण. येस, 26 जण आहे. 26 जण आपली कम्प्लीट फॅमिली. किती मजा येणार आहे. खूप मजा येणार आहे आणि खूप जास्त एक्साइटेड. किती दिवसापासून काय किती दिवसांचं एक्साइटेड होतो की कधी येतो तो मूवी, कधी येतो मूवी. फायनली आज तो रिलीज झालेला आहे आणि आज आम्ही सर्व जाणार आहे. आणि आज मेन म्हणजे आपल्या ऑनलाईन ऑर्डरचा आहे ना लास्ट डे आहे. सो आज आहे ना खूप जास्त काम पण आहे आणि मजा पण येणार आहे कारण की खूप सारे ऑनलाईन ऑर्डर पण आहे. मला काम करू द्या आता. इकडे पास स्वराचं काय चालू आहे. श्वाला काय चालू आहे बाई तुझं. फोन आणि अभ्यास कोण करेल. पप्पा तुझं नाव सांग. नाव हा नीट ऍक्शन करून सांग. ऍक्शन करून उभं राहा. नीट सांग नाव सांग. स्वरा सुनील सांग नीट सांग. स्वरा कोणाला पटके द्यायची सांग लवकर. दीदीला देऊ ना पटके. तुझी मम्मीला मालू ना. आता मालायच्या आईला शेंबडी झाली तुझी मम्मी आधीच. काय म्हणे मारू काय म्हणे तुझी आई. काय ग पूजा करायची आज घरी. कौ मालची ग आमच्या बालाला. किती गोल बाल आहे आमच्या श्वाला. गाई जेव्हा आपली इकडे स्कूबी दुबू स्कूबू दुबू. आणि स्वरा आहे ना माझ्यासोबत खाली आली आहे कारण स्वराला आहे ना कार्टून बघायचंय. कोणतं कार्टून बघायचं. माकडचं का. तर काही आता मम्मी पण आली घराकडे राऊंड मारून. हर्षद पण आलेला आहे. हर्षद आलेला आता कार्टून बघायला लागलेला आहे. हर्षद आपल्याला आहे ना आपल्या हिमालयनला झेंडा लावायचा आहे. चल खाली शिवजयंतीसाठी. मला एकदा पॅन्ट घालून. हे काय आहे ना पॅन्ट बस झाली. नाही हाफ पॅन्ट. हर्षद आणि मी ना आता मार्केटमध्ये आलेलो आहे बाहेर. आपल्याकडे रॉड होता तो रॉड घेऊन बघू इकडे कुठे झेंडा लावून देता का आपल्या गाडीला. कारण त्याला आहे ना घरी लावणं खूप मुश्किल आहे. काही दाबताय ना आम्ही कोणता लावतोय. हा लावतोय जानता राजा. तर हा झेंडा आपल्या बाईकला लावून घेतोय. तर आता आहे ना आम्ही हा झेंडा लावून घेतोय गाडीला. एकदम भारी वाटेल. गाडी पहिले वॉशिंग पण करून आता रॉड लावून घेऊ. झेंडा नंतर लावू शकतो ना. हा तर काही आम्ही काय केलं माहिती का बाईकला झेंडा वगैरे लावून घेतलेला आहे मस्त पैकी. आता गाडीच्या चालायला चाललं भारी वाटतं. तर काही आम्ही आता शॉप वरती आलेलो होतो. याला म्हटलं एकदा राऊंड मारून मला बघू ते झेंडा कसा वाटतोय गाडीला. Hey, I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then baby I have a taste. All the highs and the lows. पहिले तर ना आमचं आहे ना गाडी वॉशिंगचंच नियोजन चालू होतं. बट नंतर आहे ना आम्ही असं ठरलं की गाडी पुसून घेऊ आणि शिवजयंतीच्या पिरियड मध्ये ना म्हणजे एक दिवस आधी गाडी वॉशिंग करून घेऊ. आता जेवढी क्लीन करता येईल गाडी तेवढी आम्ही कपड्यांनी क्लीन करून घेतोय. तर काही तेव्हा गाडी किती चकचक एकदम सुंदर दिसते. झेंड्यामुळे तर अजूनच भारी दिसते. हे आज मजा येणार भैया. सगळे पिक्चरला जाणार आहे आपण. किती एक्साइटेड आहे बाबा. हा एकदम एक्साइटेड आहे ना तू. रे तू किती एक्साइटेड आहे. तू तो रोरा भी नहीं. मैं रो रहा नहीं आता मुझे. मूवी देख के रोना आएगा एंडिंग में. इमोशनल पार्ट रहेगा बहुत. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you. तर गाडीवर मस्त पैकी मी राऊंड मारून आलेलो आहे आणि झेंडा गाडीला इतका सुंदर दिसतोय माहिती का. फक्त आहे ना थोडासा फिट्ट करावं लागणार आहे. आणि आता हर्षद आणि मी चाललोय घरी. चलो रे चाललो आम्ही. हे ते स्प्रे ते घेऊन जा. बाय बाय. तर आम्ही घरी येताना ना मस्त पैकी आईस्क्रीम पण आणलेली आहे. वाव आता उन्हाळा चालू झालाय. चॉकलेट कुल्फी आईस्क्रीम खायची मज्जाच मज्जा आहे. आता मी चॉकोबार खातोय ना तर बघा ना स्कूबी लगेच माझ्या जवळ आली कारण तिला पण खूप जास्त आईस्क्रीम आवडते. हर्षद टाक रे स्कूबीला आईस्क्रीम टाक थोडी. टाक ती व्हॅनिलावाली टाक. व्हॅनिलावाली
कोणती ती फोडलेली नाहीये मी नाही खाणार ती, तू व्हॅनिला टाक. बरं जाय डुबे खाली. स्कूबी जाय, हात धुवून घ्या चांगले. मला तर काही अरे का चिडली माहिती काय बघा, मी माझ्यासाठी किती मोठी आईस्क्रीम आणली. तुझी दाखव. हे बघा, एक मिनिट नीट दाखव ना, नीट सरळ धर ना. हे बघा तिला 10 वाली चालली, मला 35 रुपये वाली. अगे नाही, तुमच्यासाठी व्हॅनिला आपलं सॉरी फॅमिली पॅक पण ते नाही आणलंय ना. आवडत मला, तुला माहिती चांगलं मी आईस्क्रीम खातच नाही. धर बाबा, ही घे. ही कोणती नको, आहे? ही नाही, साधी आहे. ब्ल्यू वाल्या कागदातली का? नाही रेड वाल्या. काही सांगता बघ कागद इथंच पडलेला असेल माग कुठतरी. तुला माहिती ना मी ते ब्ल्यू वाल्या कागदातलीच खाते, दुसरी खात नाही. जाऊ दे ना, काय होतं अरे छोटी किती क्यूट आहे बघ, किती छोटी आहे. Cute खाते, cute खाते. जर. नको आहे बघा, किती छोटीशी आहे बघ. नको बाबा, तू टीव्ही खाऊन घेशील. बाय बाय, मी अभी आईस्क्रीम खाऊंगा. तर मी काय केलं माहिती का, अर्धा तासाची मस्तपैकी झोप घेतलेली आहे. या ठिकाणी फ्रेश पण झालेलं आहे, दाढी करायची, दाढी पण केलेलं आहे, थोडं फेस पण क्लीन केलेलं आहे, ज्याने मी ब्राईट दिसतोय. आता आहे ना वरती जातो, आता वरती थोडा वेळ बसतो, त्याच्यानंतर सगळे पाहुणे वगैरे येतील, मग आम्हाला मूवीसाठी पण तयार व्हायचंय. मी फोन बघतोय ना, तर स्वरा काय म्हणती, काय करू बाळा, फोन नको बघू म्हणतील तुम्हाला. आणि तू बघितला चालतो, तुला तात्या विंचू पकडून येईल तू फोन बघितला. हर्षद तू झोपून राहा बरं का, तुला रात्री झोप येते नाही. आणि ट्युशनला पण गेला नाही भामट्या आज. हा, मी तुला विचारलं होतं आजीवर आलं तर त्यामुळं. तुला रोजच येत रे जीवर त्यात की नवीन. मम्मी हर्षद आज पण ट्युशनला नाही गेला. मी त्याला जाय म्हणलं तर तुला काही काम राहत नाही ना. हा, तो मला म्हणे प्लीज आजचे दिवस जाऊ दे, नको जाऊ दे म्हणे. मग विचारलं, दादा आज ट्युशनला जाऊ का नको? मग जाऊ का नको विचारलं तू, हो. नको जाऊ का विचारलं तू, जाऊ हा ऑप्शन पण नाही दिलता मला. हा ना, खोट्या रड्या. आणि अरे तू असे केस काय करून घेतले का? ते करले होतात म्हणून. वा रे वा. आणि या ठिकाणी ना पॅकिंग चालू आहे. मुद्दाम मला आज गिफ्टच मागत होती, काय तर म्हणे मला ते हेच दे म्हणे, तुला तुझ्या बड्डेला दिल मी ते गिफ्ट. मग रहने दो, आपसे रहने दो. आपसे रहने दो. हाँ, आप रहने दो. तर आता आहे ना सागर, अंशू, कोंबडी पण आलेली आहे. वेलकम कोंबडीच्याच घरी आली. तुला कच घरी आला रे, तू नीट राह जरा. बरं आहे तुला. अंशू कुठे, हर्षा तिकडे आण तिला. सागर तो अजून थोडा लंबा झाला, त्याला टेकल जाई तर 1 मिनिट जाय. टॅकाला झालं तू त्याला, आता काही राहिला नाही, नुसतं लंबाच होत चालला. केस आले हो टाकल्यावरती. अंशू माझी अंशुली, चल पिलू चल. तर आता आम्ही अंशूला घेऊन येणं वरती चाललोय. अरे इकडं काय करते, कायच करणार. अरे आता स्वरा हे बघ, आमच्याकडे बाळ आहे आता, आता तुझी गरज नाही. अरे रे 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 रे, अरे रे 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 रे, माझे बाल आहे. तर सागर आहे ना त्याच्या मावशीकडे गेलेला आहे अंशूला घेऊन. आणि बघा ना ही स्कूबी किती भारी बसली आहे, काय बघती इकडे काय माहिती. तिला आहे ना याच्यावर एकदम नरम नरम वाटतंय. डुबू ए डुबू. तर काही आता फुलंबरीवर नाही ना आपले अरविंद शेठ पण आले, परत प्रीतम शेठ पण आले. आणि प्रीतम आता लय मोठा एडिटर होणार. प्रीतमचा ना आम्ही सन्मान सगळ्या समोर करू आपण त्याचा. तर काही बाबा या ठिकाणी ना आरोहीचं पण आवरणं चालू आहे. आणि कंगवा माझच युज करते, तो स्ट्रेटनिंगचा कंगवा. मग ती मॉडेल नाही का रे, मॉडेल तयार होऊ राहिली ती. काय आलं? मॉडेल बोलायला तयार नाही होणार डायरेक्ट. अरे मग ती तू आला का इकडे, आला बोलायला. तूच दादाजवळ ते तू सामान दिलं, झालं गेलं. हे घेतलं काय स्ट्रेटनिंग साठी. अर्धे मंडळी ना बाईक वर गेलेले आणि ज्यांना गाडीमध्ये जागा होती ते गाडीमध्ये येतात. या ठिकाणी आरोही बसलेली, या ठिकाणी कोमल आहे, अंशू आहे, आरोहीची मम्मी आहे, आणि पाठीमाग मम्मी आणि बच्चे कंपनी बसणार आहे. चलो बैठो. चष्मे लागतात त्यांना. हा कमी दिसतं ना, त्यांनी चष्मे घेऊन टाका बरं का. आरुष मम्मी चष्मा घेतला का? हो बुड्डी. चलो फायनली आता आम्ही प्रोझोनला आलेलो आहे. चलो चला, करली हेअर. आम्ही ना आता इथं लवकर येऊन बसलेलो आहे, बाकीच्या मेंबरची वाट बघतोय. आमचा आता पूर्ण ग्रुप होणार आहे इथं हळूहळू. काही तेव्हा आम्ही अंशू सोबत कसं खेळतोय बघा. तर काही हळूहळू सगळेच मेंबर येतात आपल्या या ठिकाणी. सोन्या आलेला आहे, प्रीतम, अमोल भाऊचं स्वागत आहे, अरविंद भाऊचं स्वागत आहे, ज्ञानेश्वर भाऊ स्वागत आहे, सागर स्वागत आहे, तू राहिला तुझं स्वागत आहे. आबे ते कुठे बाकीचे. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर काही
आमचं मध्ये मॅटर झालं होतं आमचं ना एक 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 तिकीट स्कॅन करत बसावं लागले त्याच्यामुळे एवढ्या मेंबरला आहे ना लय वेळ लागला. चलो फायनली आता स्क्रीन नंबर किती आहे अमल भाऊ? 4 आहे ना? 4-3 एक मेंबर आला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 बरोबर आपले. चलो 24 आणि 25 ओके चलो. तर काही फायनली आता आम्ही थिएटरमध्ये एंटर झालेलो आहे आणि बाप आम्हाला तिकीट अरेंज करायला पण एवढं वेळ लागली तर बसायला सिटिंग अरेंजमेंटसाठी. हा रो पूर्ण आमचा आहे, मागं पण 3 सीट आहे, तिकडे बाकीचे फॅमिली मेंबर बसलेले, सगळेच जण बसलेले आता. आणि आता थोड्याच वेळात आहे ना मूवी सुद्धा स्टार्ट होईल. आता आहे ना राष्ट्रगीत वगैरे झालेलं आहे. आता चांगावर काठी येत आहे, लय मजा येणार मूवी बघायला. इथं पाय घालले भारी भेटला आम्हाला. तर काही मूवी एवढा भारी माहिती का इंटरव्हल झालेला आहे ना, आम्ही अनलिमिटेड पॉपकॉर्न घेतलेले. तर डायरेक्ट माहिती का या हुडीत एवढं पॉपकॉर्न भरून घेतले. पॉपकॉर्न बघा कसे पॉपकॉर्न खातोय. कोणी घालेलं अरे पॉपकॉर्न याच्यात पण पॉपकॉर्न टाकले. आमचा आवाज बघा ना मागे पॉपकॉर्न घेऊन बसले. पाणी पण फ्री आंघोळ करतो काय? पाणी फ्री आंघोळ करतो काय म्हणलं इकडं. मूवी फिनिश झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. बाप एंड एवढा खतरनाक होता डायरेक्ट म्हणजे इंटरव्हल पर्यंत आम्हाला असं ओरडतच होतो आम्ही, बट इंटरव्हल नंतर सगळे शांत बसले होते. एंड एवढा डेंजर आहे बाप, डायरेक्ट रडायला तर माहिती का. हर्षित कसा होता मूवी? खूप भारी होता. एंड कसा वाटला? एंड तर एकदम खतरनाक होता. डायरेक्ट रडायला तर इतका इमोशनल पार्ट होता, इतका इमोशनल पार्ट बापरे शब्दच सांगू शकत नाही. सगळे सायलेंट झाले होते थिएटरमध्ये माहिती का. इंटरव्हल नंतर डायरेक्ट पूर्ण शांतता झाली होती, पूर्ण शांतता. असं एक शब्द पण कोणाच्या तोंडून ऐकू येत नव्हता. बाप हा पिक्चर फॅमिली सोबत बघितला पाहिजे, एवढं रडायला होतं माहिती का. बाप लाईक म्हणजे डायरेक्ट 10 out of 10 या पिक्चरला. लय भारी म्हणजे असं सफल झालं सगळ्यांना, लहान पोरांना पण इतिहास माहिती होईल, भरपूर साऱ्या गोष्टी आणि फॅमिली मूवी आहे. सो 100% या माहिती का 100%. मी आतापर्यंत असं कोणताच मूवी आहे तुम्हाला असं म्हटलं नाही की जा म्हणून, बट हा मूवी रिकमेंड करतोय की तुम्ही हा 100% थिएटरलाच बघितला पाहिजे. आता आपण सगळ्या फॅमिलीला पण विचारू, बट बाकीचे मेंबर अजून येत आहे, तोपर्यंत मी गाडी काढण्यासाठी आलो होतो. अरे कसा होता शेवटी? रडायला येतं की नाही? लय इमोशनल पार्ट डायरेक्ट. किती थिएटर किती शांत बसलं होतं, कोणाचाच आवाज येत नव्हता. आपले सुद्धा मिळतात नव्हते आणि इतकं असं डायरेक्ट असं जीव हे होत होता आहे ना. बरं झालं तरी तो शेवट जो एंड आहे ना तो तर बघण्यासारखाच नव्हता. मी तर डायरेक्ट असे डोळे बंद करून घेतले होते. बाबा एवढा असं रडायला आल्यासारखं होतं. कसा होता मूवी? बाकीच्यांना कसा वाटलं? येशू आवडला का मूवी? तुला आवडलं का रे? हा शिकण्यासारखं आहे ना. काय बघितलं इशू? पॉपकॉर्नच खाल्ले का काय माहिती भाऊ, का बघितला? घेतली का पॉपकॉर्न? 80 तर झोपच घेतली भाऊ. मम्मी कसा वाटला मूवी? मला आवडला पण मग शेवटचं अरे मम्मी कसा वाटला? छान होता. ताई कसा वाटला? ताई कसा वाटला? मस्त एन्जॉय केला. म्हटलंय खतरनाक होता. एंड बघूच शकत नाही आपण. स्टार्टिंग इतकी भारी वाटली ना, एकदम मस्त एनर्जी होती, नंतर डायरेक्ट सन्नाटा. एंड मध्ये ना इतकं कस तरी होऊ लागलं नाही. एवढा इमोशनल पार्ट होता. वेळ होती डायरेक्ट. सगळं थिएटर शांत होतं. शांत पिनड्रॉप सायलेन्स होता बिलकुल. फक्त त्या मूवीचाच आवाज चालू होता, बाकी सर्व शांत होते. हालत चालत पण नव्हते लोक, डायरेक्ट समोर बघत होते असे. 10 out of 100. बाप आता लय मोठे मेंबर झाले वो. जागा बघून घ्यायची झोपायची, हिला एवढी जागा लागल चपटीला. फायनली आता आम्ही घरी आलोय आणि आता डायरेक्ट झोपून राहणार आहे. आणि मित्रांनो प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, छावा मूवी थिएटर मध्ये जाऊनच बघा. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाऊ तुम्ही असं सिनेमा हॉलमध्ये बघशाल ना, डायरेक्ट अंगावर काटे येतं. मित्रांनो बिलकुल पिक्चर मिस आउट करू नका, पिक्चर नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा व्लॉग कसा वाटला. व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि खूप दिवसानंतर व्लॉग येतोय, सो कमेंट मध्ये भरभरून प्रेम काढवा म्हणजे मला मोटिवेशन भेटेल व्लॉग करायला. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. Goes up in my brain